नमस्कार, जय श्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे। आज मी रव्याचे लाडू करणार आहे बिना पाकाचे। तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ते कसे बनवायचे ते पण बघूया आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने। हे बघा, मी एक वाटी रवा घेतलेला आहे। रवा काय करायचा आहे, चाळून घ्यायचा आहे आणि वाटीचंच मोजमाप ठेवायचं आहे आपल्याला, त्याप्रमाणे साखर घ्यायची आहे। रवा चांगला असा चाळून घ्यायचा आहे म्हणजे जाळे आळे राहिलेली सगळी निघते। हे बघा, रवा सुजीच्या चाळणीने ज्या वाटीने रवा घेतलाय ना त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घ्यायची आहे, त्यामुळं वाटीचं मोजमाप करा, एकच वाटी ठेवायची आहे। हे बघा, तूप मी टाकून घेतलेलं आहे, गरम केलेलं आहे तूप, पूर्ण असं इतळून घ्यायचं। थोडस अर्धी वाटी आहे बरं का, छोटी अर्धी वाटी इतपत मी तूप घातलेलं आहे। आता हे सगळं टाकून असं चांगलं असं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं बरं का। कमी जास्त तुपाचं प्रमाण केलं तरी पण चालतंय। चांगला असं खमंग होईपर्यंत असं भाजायचं बरं का। हाय गॅसवर भाजू नका, नाहीतर काय करपट वास येईल लाडूचा, त्यामुळे कमी गॅसवरच भाजा। वेळ लागू दे पण चांगला भाजून घ्या। एक वाटीसाठी मी थोडस कमी इतपत तूप ओतलेलं आहे, लाल होईपर्यंत परतून घ्यायचंय। थोडा मीडियम गॅस ठेवायचा। हे बघा, कलर असा चेंज व्हायला लागलाय, मी सतत असं म्हणजे हलवत राहिलेले आणि सारखं हलवायचं, करपू द्यायचं नाही अजिबात, बिलकुल खाली लागू द्यायचं नाही। अजून थोड्या वेळ मी असंच परतून घेणार आहे, म्हणजे चांगला असा भाजून घेणार आहे वास येईपर्यंत। हे बघा, मस्त असा खमंग भाजून घेतलेला आहे मी रवा, असं वास ही झालेला आहे, दरवळलेला आहे। मला वेळ लागला ही रवा भाजण्यासाठी। आता काय करणार, गॅस बंद करून घेणार आहे। हे बघा, रवा मी आता या ताटामध्ये सगळा काढून घेणार आहे। असं चांगला मी भाजून घेतलेला आहे। आता असा पसरून ठेवणार म्हणजे थंड होण्यासाठी, चांगलं थंड करून घ्यायचं। आता ही मी फॅन खाली नेऊन ठेवणार आहे आणि थंड चांगला होऊ देणार आहे। हे बघा, मी अर्धी वाटी साखर घेतलेली पर्यंत आपण साखर बारीक करून घेऊया। मी एक वाटी रवा घेतला होता ना, त्यासाठी अर्धी वाटी मी साखर घेतलेली। त्याच्यात 2 इलायची टाकायच्या आहेत। इलायची काय करणार आहे माहिती का, ही सुलून घेणार आहे। हे बघा, 2 इलायची मी सुलून घेतलेले आहेत। आता हे साखरेत टाकून घ्यायचे इथे, आणि साखर नाही मिक्सरचं भांडे घेतले बारीक करायचे। पिठी साखरासारखी अशी बारीक करून घ्यायची। हे बघा, साखर मी बारीक करून घेतलेले, पिठी साखर आहे अशी बारीक करून घेतलेले। आता हे थोड्या वेळ बाजूला ठेवून देते। हे बघा, रवा असा थंड झालेला आहे, कोमट थंड झालेला आहे बघा, हात लावायला इतपत थंड झालेला आहे। आता ह्याच्यात आपण पिठी साखर टाकून घेऊया। तुम्हाला कमी जास्त गोड हवा असेल तर तेवढंच टाका, तुम्ही जास्त कमी पण करू शकता। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बरं का। म्हणजे रव्याला अशी मिक्स झाली पाहिजे साखर। हे बघा, अशी मी जेवढं प्रमाण केलं ना तेवढं जर टाकलं ना जास्त गोड पण नाही होणार बरं का। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आता हे काय करायचं माहिती आहे का, हे असंच का नाही, हे बघा असं एक 10 मिनटं तरी असंच ठेवून द्यायचं झाकून बरं का। हे बघा, असं झाकून ना 10 मिनटं ठेवून देणार आहे। हे बघा, 10 मिनटं झालेले इथे। एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊया। आता हे काय करायचं, लगेच लाडू नाही बांधायचं, मिक्सरचं भांडे घ्यायचं आणि त्यात हे सगळं असं टाकून सारण घ्यायचं बरं का।
मी एकदाच मिक्सरला लावून घ्यायचं म्हणून जरा मोठं भांडं घेतलेलं आहे. आता हे बारीक करून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही, मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे. सगळं ताटात ओतून घ्यायचं आहे. बघा सगळं मी ओतून घेतलेलं आहे ताटात. आता याच्यात थोडंसं मी काजू बदाम टाकलेलं आहे बारीक करून. तुम्हाला टाकू वाटलं तर टाका, नसेल तर नका टाकू. तसं बी बांधलं तरी पण चालते. साध्या आणि सोप्या पद्धतीनं बघा दिवाळीसाठी. हे बघ काजू आणि बदाम टाकल्यामुळं मी जरा मिक्स करून घेते. आता काय करायचं, थोडं थोडं एवढं घ्यायचं आणि याचा लाडू बनवायचा. त्याला काही पाणी टाकायची गरज नाही, पाक करायचं गरज नाही. बिना पाकाचे लाडू येते. आणि जर तुमचे लाडू येतच नसले तर थोडंसं कोमट दूध करायचं आणि थोडंसं टाकायचं चमच्याभर बरं का, जास्त नाही. हे बघा किती मस्त असं लाडू आले घराचं. आता हे सगळं लाडू ना मी बांधून घेते. हे बघा रव्याचे लाडू तयार आहेत, ते मस्त असे झालेले. ते बघा जर तुमचं सारण जर फडफडीत झालं तर त्यात थोडंसं गरम दूध करून टाकायचं. म्हणजे जास्त बी नाही, थोडंसं 2 चमचे इतपतच दूध टाकायचं आहे. ते बी कोमट करून बरं का. मस्त असे लाडू वळून घ्यायचे. रव्याचे लाडू तुम्हाला कसे वाटले कमेंट करून मला जरूर सांगा.